मी गुजराती आहे, माझे मित्र बसतात आम्ही, तेव्हा मला सांगतात ते, अरे महेंद्र तू काय करतोयस, बघ ना आपण किती ताकदीने सगळे गुजराती माणसं असू द्या, उत्तर भारतीय असू द्या, बीजेपीच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. मराठी माणूस बीजेपी मध्ये पण जातो, मराठी माणूस राष्ट्रवादी पण जाणार, मराठी माणूस एकनाथ शिंदे बरोबर जाणार, मराठी माणूस तुमच्या बरोबर पण येणार, त्यांचे मतं डिवाइड होत आहेत. हे वातावरण सगळ्यांमध्ये चालू आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीची हिंमत वाढलेली आहे की एकत्र बाकीच्यांना करतायत आणि मराठी लोकांना ते विभाजन करतायत. पण आता मराठी माणसांना मीही एक विनंती करणार आहे तुमच्या माध्यमातून की जर तुम्ही यावेळी एकत्र नाही आलात ना, तर मी तुम्हाला लिहून देतोय की वरती जे गुजराती बसलेत ना 2, मला त्यांचा पूर्ण अनुभव आहे गुजरात पासून. खूप जिद्दी आहेत दोन्ही. 2 कोण? नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा. त्याचं नाव घ्यायला काय घाबरत नाही मी, आणि मी खरं बोलतोय ना. खूप डेंजर आहे. जर त्यांनी ठरवलं की मुंबई आपल्याला गुजरातमध्ये घ्यायची आहे, बघा राज ठाकरे साहेबांनी एकदा सांगितलं तर त्याच्या काहीतरी तथ्य असेल. साहेबांनी सांगितलं की मुंबई महाराष्ट्रापासून दूर करण्याचं काम चालू आहे, तर साहेबांनी काहीतरी डीप विचार केला असेल तरच साहेब बोलतात, नाही तर साहेब बोलत नाही. तर मी ना क्लिअर कट सांगतो, जर मराठी माणूस गाफील राहिला ना तर 100% आज नाही तर उद्या हळूहळू हे स्वतःची ताकद वाढवत आहे आणि मुंबई महाराष्ट्रापासून दूर होणार. हे माझे शब्द आहेत गुजराती माणसाचे आणि माझा कॉन्फिडन्स आहे त्या दोघांवर. ते काही करू शकतात. रात्र वैरायची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा. ज्या प्रकारचं आता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे, मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल. जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा.